नमस्ते मुलांनो, कसे आहात? मजेत ना? नक्की मजेतच असाल. मी प्राची राजोपाध्ये आपल्याला इयत्ता 5वीतील विषय परिसर भाग पहिला त्यामधील धडा दुसरा पृथ्वीचे फिरणे हा धड्याचा आपण चौथा भाग पाहतो. आज आपण चंद्रमास आणि तिथी आणि चंद्राचा विविध कला त्याच्यामध्ये शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष आणि चंद्रमास ह्याचा अभ्यास करणार आहोत. नंतर आपण हा पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत. तर मुलांनो, काल आपण पौर्णिमा आणि अमावस्या ह्याविषयी अभ्यास केला. तर आता आपण चंद्राचा विविध कला ह्याविषयी अभ्यास करणार आहोत. तर पान नंबर 9 वरील चंद्राच्या कलाच्या आकृत्या पहा. तर त्याच्यामध्ये पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. बघा हा मुलांनो, पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो आणि अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो. यालाच आपण चंद्राचा कला म्हणतो. आता बघा, पौर्णिमेपासून चंद्र अमावास्येपर्यंत काय होतं, तर पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो आणि पुन्हा अमावास्या येतात आणि अमावास्या ते पौर्णिमेपर्यंत काय होतं, पुन्हा वाढत जातो. आता हे जे काय आपल्याला इथे आकृतीमध्ये दाखवलेले आहेत, तर अमावास्येपासून तो काय केलाय, पौर्णिमेपर्यंत 15 दिवसात वाढत गेलेला आहे आणि परत पौर्णिमेपासून कमी कमी होत 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 अमावास्येला चंद्र आपल्याला दिसत नाही. तर ह्या चंद्राच्या विविध कला आहेत. तर ते म्हणजे आपल्याला दिसणारा, म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचे वेगवेगळे आकार दिसतात आहे, त्यालाच आपण चंद्राचा काय म्हणतो, कला म्हणतो. आता काल आपण पाहिलं की अमावास्या म्हणजे काय, पौर्णिमा म्हणजे काय. आता आपण म्हणतो की विविध कला, चंद्राच्या विविध कला ह्याचा आपण अभ्यास करतो. आता आपण चंद्रमास आणि तिथी म्हणजे काय. आता मुलांनो, आपल्याला तर दिनदर्शिका आपली जुलै महिन्याची ह्याच्यात सुद्धा आपल्याला बघता येईल. तुम्हाला मी चंद्रमास आणि तिथी झाल्यानंतर तुम्हाला दिनदर्शिकेतली माहिती सांगणार आहे. आता अमावास्येपासून पौर्णिमा पर्यंतचा 15 दिवसाच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत. आता बघा, अमावास्येपासून ते पौर्णिमेपर्यंतचा 15 दिवसाचा कला तुम्ही पाहिल्या आहात. अमावास्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येणाऱ्या चंद्राचा 14-15 दिवसात लागतात. याला पंधरावडा म्हणतो. त्या पंधरावड्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो. म्हणजे अमावास्येपासून ते पौर्णिमेपर्यंतचा ते 15 दिवसाचा कालावधी आहे. त्या कालावधीला आपण काय म्हणतो, त्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो. आता पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होत लागतो आणि त्याला कालावधी किती आहे, 14 ते 15 दिवसाचा. तो पुन्हा अमावास्येला येतो. या पंधरावड्याला कृष्ण पक्ष म्हणतो. म्हणजे पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत जे कला असतात ते आपल्याला माहिती कमी कमी होत गेलेला आहे. त्या 15 दिवसाला आपण काय म्हणतो, कृष्ण पक्ष म्हणतो. अशा प्रकारे एक अमावास्येपासून पुन्हा अमावास्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसाचा असतो. या काळाला आपण चंद्रमास असे म्हणतात. आता मासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात आहे. आता मुलांनो, तुम्हाला दिनदर्शिका, जुलै महिन्याची दिनदर्शिका पहा. तर 20 तारखेला तुम्हाला अमावस्या दिसते, गोल चंद्राचा प्रकाश दिसणार नाही. आता तुम्हाला इथे 21, 22, 23 तारीख आहे, 24, 25 तारीख, 26, 27, 28, 29, 30, 31, नंतर 1 आणि 2 झाल्यानंतर 3 तारखेला काय येते, परत पौर्णिमा येते. बघा हा, पौर्णिमा 3 तारखेला आहे, म्हणजे 20ला अमावस्या आहे. तर 21 ते 3 तारखेचा हे जो कालावधी आहे, ह्या दिवसाची कालावधी आहे. म्हणजे अमावास्येपासून ते पौर्णिमेपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, आता कुठला पक्ष सुरू आहे असं म्हणणार आहे आपण, शुक्ल पक्ष म्हणा. बघा, अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंतचा 15 दिवसाचा कला तुम्ही
पाहिल्यात. आता त्याच्यामध्ये अमावास्येपासून पौर्णिमेची स्थिती येणाऱ्या चंद्राच्या कला 14-15 दिवसाच्या आहेत. त्याच पंधरवड्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो. तेव्हा काय होतं, चंद्र जे अमावास्येपासून आता तो वाढत जाणार, पौर्णिमेपर्यंत काय होतं, अख्खा पूर्ण चंद्र दिसणार आहेत. म्हणजे 20 अमावास्या झाली की 21 ते 3 तारखेपर्यंत चंद्राच्या कला काय होते, वाढत जाणार आहे पौर्णिमेपर्यंत. आणि पौर्णिमेला आपल्याला काय तर पूर्ण चंद्र दिसणार आहे. नंतर आपल्याला पौर्णिमा 3 तारखेला आहे. मग पौर्णिमेपासून ते परत अमावास्येपर्यंत पूर्ण 3 तारखेला पौर्णिमा. तर पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंतचा जो कालावधी आहेत, म्हणजे जे आहेत आपले दिनदर्शिका, त्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला पौर्णिमा 3 तारखेला, तर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16, 17, 18, 18 तारीख, 19 तारखेला पुन्हा अमावास्या येते. म्हणजे बघा आता पौर्णिमेपासून ते अमावास्येचा जो कालावधी आहे, 15 दिवसाचा काल आहे की पौर्णिमेपासून चंद्र काय होतात, त्याच्या कमी कमी होत जाणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, कृष्ण पक्ष म्हणणार आहे. नंतरचा कृष्ण पक्ष म्हणणार आहे. तर अशा 15 दिवसाचे कालावधी एकत्रित झाला म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष ही एकत्रित झाल्यावर त्यालाच आपण चंद्रमास असे म्हणत असतो. बघा कॅलेंडरमध्ये तिथी आहेत, पहिली तिथी, दुसरी तिथी, अशा तिथी आपल्याला द्वादशी, एकादशी असे काही सण पण आपल्याला आलेले असतात. ते आपण वेगवेगळ्या सणांची पण आपल्याला माहिती आपण नंतर एका प्रश्न घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर मुलांनो, तुम्हाला आता समजलं असेल की चंद्राच्या कला म्हणजे काय. तर अमावास्येपासून ते पौर्णिमेपर्यंतचे 15 दिवसात काय होते, चंद्राच्या कला वाढत जातात आणि नंतर पौर्णिमेपासून ते प्रकाशित भाग कमी होत जातो. तर अमावास्येपासून ते पौर्णिमेपर्यंतचा 15 दिवसाच्या कालावधीला आपण काय म्हणतो, शुक्ल पक्ष म्हणणार आहे. आणि पौर्णिमे ते 15 दिवसाच्या अमावास्येपर्यंतच्या काळाला आपण कृष्ण पक्ष म्हणतो. म्हणजे शुक्ल पक्ष अधिक कृष्ण पक्ष बरोबर चंद्रमास, म्हणजे 1 महिना झाला. तर मुलांनो, आपल्याला चंद्राच्या विविध कला हे आपण अभ्यासलो आहोत. आता आपण ह्या धड्यामध्ये काय काय अभ्यासलो, काय पाहिलो, ह्याचा आपण काय करू, थोडक्यात आपण माहिती मिळवूया की तुम्ही काय शिकलात, तुम्ही काय शिकलात ते आपण अभ्यासूया. आता बघा, पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे दिवस रात्र होते, हे तुम्हाला माहितीच आहे. तर पृथ्वीचा कललेला अक्ष हे पृथ्वीचे परिभ्रमण आणि त्याच्यामुळे ऋतुनिर्मिती सुद्धा होत असते. आता आपण माहिती की काय शिकलो त्याच्यामध्ये, तर एक, पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात. नंतर पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात. बघा पृथ्वी परिभ्रमण करते आणि कललेल्या अक्षमुळे काय होते, ऋतुनिर्मिती होत असते. आणि चंद्राचा पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राचा कला दिसतात. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो म्हणूनच आपल्याला चंद्राचा कला दिसतात. आपण ते पण अभ्यासलेलो आहोत. एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतच्या काळाला आपण चंद्रमास म्हणतो. आपण कॅलेंडर दिनदर्शिका पाहिलेली आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की चंद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसाचा असतो. आता आपण पौर्णिमेला शेवट होणारा चंद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि अमावास्येच्या शेवट होणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. आता चंद्रमासातील दिवसांना तिथी असे म्हणतो. आता प्रत्येक तिथी असते त्याला आपण काय म्हणत असतो, तिथी म्हणत असतो. तर मुलांनो, आपण परिवलन म्हणजे काय, पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय, दिन व रात्र, सूर्योदय सूर्यास्त, नंतर वर्ष, लिपवर्ष, परिभ्रमण आणि चंद्राच्या विविध कला, अमावास्या, पौर्णिमा, आणि तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहात. आणि तुम्हाला मी इतका सुंदर पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला हा धडा खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल असे मी आशा बाळगते. आता आपण हा धड्यातील आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तर मुलांनी तुम्ही नोटबुक काढायची आहे, मी सांगल त्याप्रमाणे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मुलांनो, तुम्ही आपली वही काढा.
तर मुलांनो, प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पहिली रिकामी जागा, पृथ्वी स्वतःभोवतीच्या फिरण्याला डॅश डॅश म्हणतात. तर उत्तर आहे बघा, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात. आता बघा दुसरी रिकामी जागा, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास डॅश डॅश म्हणतात. तर परिभ्रमण म्हणतात. आपण हे शिकवलेलं आहे की पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. तिसरी रिकामी जागा आहे, पृथ्वीच्या परिवलनामुळे डॅश डॅश व डॅश डॅश होतात. तर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होतात. चौथी रिकामी जागा, पृथ्वीचा डॅश डॅश कललेला आहे. पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. आता पुढचा प्रश्न, तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, विषुववृत्त म्हणजे काय? त्याचे उत्तर आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवांचा मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते? त्याचे उत्तर आहे, विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग निर्माण होतात. त्याला उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. आता तिसरा प्रश्न आहे, पृथ्वीचे ध्रुव म्हणजे काय? तर त्याचे उत्तर आहे, पृथ्वीवर अक्ष पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जातो. या रेषेच्या एका टोकाला उत्तर ध्रुव आणि दुसऱ्या विरुद्ध दिशेला दक्षिण ध्रुव. तर एका टोकाला दक्षिण ध्रुव असे आपण म्हणतो. हा अक्ष NS या रेषेने दाखवला जातो. N म्हणजे आपण उत्तर ध्रुव म्हणलं, S म्हणजे दक्षिण ध्रुव. अशा पद्धतीने आपल्याला दाखवला येत. N म्हणजे नॉर्थ आणि S म्हणजे साऊथ आपण सांगितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, मुक्तोत्तरी प्रश्न आहेत, लक्ष द्या. की प्रश्न पहिला, अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. आजीला थंडीचा त्रास होतो. तर त्याने ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे? उत्तर आहे बघा, लक्ष द्या. ऑस्ट्रेलिया देश दक्षिण गोलार्धात आहे. बघा आता ऑस्ट्रेलिया कोणत्या देशात, कोणत्या गोलार्धामध्ये आहे? तर ऑस्ट्रेलिया हे दक्षिण गोलार्धात आहे. आता 23 सप्टेंबर ते 22 मार्च हा कालावधीत तिथे काय असणार? उन्हाळा असतो. तिथे काय असतो? उन्हाळा असतो. त्यामुळे अमितच्या आजीला या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जाता येईल. त्यांना थंडीचा त्रास असल्यामुळे 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊ नये, कारण तेथे तेव्हा हिवाळा असणार आहे. त्यामुळे त्यांना थंडीचा त्रास होतो. त्यामुळे हिवाळ्यात त्यांनी जाऊ नये. म्हणजे त्यांनी 23 सप्टेंबर ते 22 मार्च या ह्याच्यामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला जावे. प्रश्न दुसरा, आपल्या देशात चंद्राच्या कलाप्रमाणे निरनिराळे सण साजरे केले जातात. निरनिराळ्या धर्मातही चंद्राच्या कलांना महत्त्व आहे. अशी 10 सणांची नावे सांगा. तर आता बघा सण. पहिला सण रामनवमी. नवमी आहे बघा, त्याच्यामध्ये नवमीच्या ह्याला आली आहे. गोकुळ अष्टमी, विजयादशमी, आपण दसरा पण म्हणतो त्याला. नागपंचमी आता येणारा सण, आषाढी एकादशी, भाऊबीज, नंतर यमद्वितीय आपण म्हणतो आपण, ईद ए मिलाद, महावीर जयंती, नरक चतुर्दशी, धनत्रयोदशी,
गणेश चतुर्दशी, रथसप्तमी असे वेगवेगळे सणांची आपल्याला तिथीप्रमाणे सण पण आहेत. तर मुलांनो, पुढचा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहा. चुकीचा विधान दुरुस्ती करून पुन्हा लिहा. आता पहिली रिकामी जागा. पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, हे विधान चुकीचं आहे. तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे विधान अशा पद्धतीने आपण लिहायचं आहे. आता दुसरे, लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस असतात. तर हे विधान चूक आहे. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस असतात. तिसरं, अमावास्येला आकाशात चंद्र दिसत नाही. बरोबर आहे, अमावास्येला चंद्र दिसत नाही. चौथं, शुक्ल पक्षात चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. चूक. कृष्ण पक्षात चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होत जातो, किंवा शुक्ल पक्षात चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग मोठा मोठा होत जातोय. म्हणजे शुक्ल पक्षात चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होत जातो, नाही तर ते काय होतं, भाग मोठा मोठा होत जात असतो. आता पुढचा, पौर्णिमे ते अमावस्येचा हा शुक्ल पक्ष आहे. पौर्णिमे ते अमावस हा शुक्ल पक्ष आहे. चूक. अमावस्या ते पौर्णिमा हा शुक्ल पक्ष आहे. अमावस्येपासून ते पौर्णिमेत शुक्ल पक्ष आहे. पौर्णिमेपासून ते अमावस्या हे कृष्ण पक्ष आहे. तुम्हाला मी सांगितलेले आहेतच. आता पुढचा प्रश्न, जरा डोके चालवा. तर त्या प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? आता बघा, जरा डोके चालवा आणि उत्तर आपल्याला सांगायचं आहे आणि लिहायचं आहे. पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? आता बघा त्याचं उत्तर काय येते. पृथ्वीच्या एका परिवलनास 1 दिवसाचा कालावधी लागतो. आपल्याला माहित आहे एका परिवलनाला किती लागतो, आपल्याला 1 दिवसाचा कालावधी लागतो. व एका परिभ्रमणास 365 दिवस आणि 6 तास लागतात. आपल्याला माहिती आहे परिभ्रमण जे होते त्याला 365 दिवसाचा आणि 6 तासाचा लागतो. म्हणजे पृथ्वीच्या एका परिभ्रमणास 365 पूर्ण परिवलने आणि 1/4 परिवलन होतात. म्हणजे 6 म्हणजे 1/4 भाग होते. म्हणजे एका परिभ्रमणात पृथ्वी 365 1/4 इतकी परिवलने करते. पृथ्वी गोल, त्याच्यावरून आपल्याला ह्याची माहिती नक्कीच आपल्या चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून सांगता येईल. तर आपण पुन्हा भेटल्यावर आपण नक्कीच तुम्हाला पृथ्वी गोल आपण दाखवून हे तुमच्या प्रश्नांचे उत्तरे अजून अधिक प्रकारे तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. आता मी तुम्हाला खूप काही प्रयत्न केलेला आहे, पण तुम्हाला अजून सुद्धा आता तुम्हाला आपण स्वाध्याय घेतला त्याच्यावरील तुम्हाला प्रश्न उत्तर सगळे नक्कीच येतील असे मी आशा बाळगते, म्हणजे खात्री वाटते. तर आता मी तुम्हाला एक उपक्रम सांगत आहे, तर ते तुम्ही करा. मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे एक दिनदर्शिकेचं, तर पुढचा तुम्हाला मी सांगते. आता उपक्रम आहे बरं का, की मराठी दिनदर्शिकेतील कोणत्या एका महिन्याचा अमावास्येपासून ते पौर्णिमेपर्यंतचा तसेच पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या तिथीची नावे नोंद करून त्याविषयी अधिक माहिती घ्या. आता त्याच्यामध्ये अधिक माहितीमध्ये तुम्ही काय माहिती घेणार आहे? त्या दिनदर्शिक त्या महिन्यामध्ये तुम्ही चंद्राच्या कला पाहणार आहोत, म्हणजे अमावास्या पौर्णिमा पाहणार आहे कधी आहे, तर कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, चंद्रमास आणि कोणता सण, कोणती तिथी, हे सगळ्यांचा तुम्ही अभ्यास करणार. हा उपक्रम तुम्ही नक्कीच करा आणि सगळा स्वाध्याय आपल्याला समजून घेऊन मग आपण हे करायचे, की जेणेकरून आपल्याला त्याची उत्तरे आपल्याला सहज देता येईल. सहज. आता पृथ्वी
परिवलन म्हणजे काय, तर आपल्याला कळलं पाहिजे की आपण स्वतःभोवती फिरतो, याला आपण परिवलन म्हणतो. पृथ्वीचे तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला आपण काय करतो, पृथ्वीचे परिवलन म्हणतो. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला आपण परिभ्रमण असे म्हणतो. आपण खूप काही उदाहरणं देऊन आपण तुम्हाला खूप सांगण्याचा प्रयत्न केला. आपण इथेच थांबूया. तर पृथ्वीचे फिरणे हा धडा इथे संपलेला आहे. तर मुलांनो, घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करत राहा. आणि हा धडा पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचून आणि आपल्या वहीमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहून मला दाखवायची आहेत. तर इथेच आपण थांबूया. नमस्ते, धन्यवाद.